आणि आता बातमी राजकारणातून. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी मनसेसोबतच्या युती संदर्भात एक सूचक विधान केले. महाराष्ट्राच्या हितासाठी कोणताही पक्ष असो, आम्ही एकत्र येण्यासाठी तयार असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. आमचं मन साफ असून कुठलाही पक्ष, कुठलाही नेता आमच्यासोबत यायला तयार असेल तर आम्ही एकत्र लढू, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना मनसेसोबत युतीसाठी आणखी एक पाऊल पुढे आल्याचं चित्र आहे. आणि म्हणूनच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोणता निर्णय घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. बघा, पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे. आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, महाराष्ट्राच्या हितासाठी असेल, जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल, काल परवाकडे आमचे दीपेश म्हात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी या दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती आहे. आमचं मन साफ आहे. जे कोणी महाराष्ट्र हितासाठी, कुठचाही पक्ष असो, कुठचाही नेता असो, आमच्या सोबत यायला तयार आहे. आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू. मंडळी, फक्त आदित्य ठाकरेच नाही तर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनीही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर एक मोठं विधान केलंय. दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं ही आमच्यासह मराठी माणसांची इच्छा असल्याचं सुनील प्रभू यांनी म्हटलंय. तसंच ही इच्छा भविष्यात पूर्ण होईल असा सूचक संकेतही त्यांनी यावेळी दिला. त्यावर आमच्याकडे युतीचा प्रस्ताव नाही अशी प्रतिक्रिया मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी दिली. मुंबईत गेल्या काही